आज हा अतिशय महत्त्वाचा दिवस आहे की आपण मुंबईतील एक अतिशय ऐतिहासिक अशा या संस्थेच्या शताब्दी समारोहाची सुरुवात करतो। खरं म्हणजे श्री गोरगोरदास सुंदरदास वैद्यकीय महाविद्यालयाच्या उभारणीत डॉक्टर एन बहादुरजी, सर फिरोजशाह मेहता आणि डॉक्टर जीवराज मेहता यांच्यासह अनेक तज्ज्ञांची मदत त्या काळामध्ये झाली। आणि मी ज्यावेळेस याचा इतिहास बघत होतो तेव्हा माझ्या लक्षात आलं की हा थोडासा राष्ट्रवादाशी देखील जोडलेला आहे। कारण डॉक्टर के एम बहादुरजी लंडन विद्यापीठातून MD ची पदवी घेऊन त्यावेळेस परत आले, त्यावेळी ते ती पदवी मिळवणारे पहिले भारतीय होते। पण भारतीय असल्यामुळे त्यांना ग्रँट मेडिकल कॉलेजमध्ये प्राध्यापकाची नोकरी त्या ठिकाणी नाकारण्यात आली। आणि मग त्यांनी हा निर्णय केला की भारतीयांना सोबत घेऊन अशा प्रकारचं एक वैद्यकीय महाविद्यालय आपण उभारलं पाहिजे। दुर्दैवाने हे वैद्यकीय महाविद्यालय उभारण्याच्या आधीच डॉक्टर के एन बहादुरजी यांचा मृत्यू झाला। पण त्यानंतर मात्र त्यांचे जे सगळे सहकारी होते त्या सहकार्यांनी या ठिकाणी मेहनत करून आणि हे जे काही वैद्यकीय महाविद्यालय आहे उभारलं। आणि आज त्यामुळेच आपण सगळे लोक याचा शताब्दी समारोह साजरा करतोय। मी आज या 100 वर्षाच्या वाटचालीमध्ये या वैद्यकीय महाविद्यालय आणि इस्पितळाच्या जडणघडणीमध्ये ज्या ज्या लोकांनी कॉन्ट्रीब्यूट केला आहे, ज्या ज्या लोकांनी याच्यामध्ये स्वतःचे श्रम दिलेले आहेत, ज्या ज्या लोकांनी आपला वेळ दिलेला आहे, ज्या लोकांनी आपलं समर्पण केलं आहे, अशा सर्वांना मनापासून धन्यवाद देतो, त्यांचे मनापासून आभार मानतो। हे सगळं होत असताना आज आपला देखील प्रयत्न आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये प्रत्येकाला क्वालिटी हेल्थकेअर मिळालं पाहिजे। आणि क्वालिटी हेल्थकेअर देताना महाराष्ट्र एक असं राज्य आहे की ज्या राज्याने आपण या ठिकाणी महात्मा फुले जनआरोग्य योजना सुरू केली आणि या योजनेच्या माध्यमातून 5 लाखापर्यंत प्रत्येक व्यक्तीला युनिव्हर्सल ती योजना केली। आपण त्या ठिकाणी मोफत इलाज देण्याचा प्रयत्न करतो। आणि मला या गोष्टीचा आनंद आहे की अगदी ज्यांना सदी के महानायक म्हणतात ते अमिताभ बच्चन देखील फॅटी लिव्हर करता आपल्या डॉक्टर्सची त्या ठिकाणी त्यांच्याशी बोलतात। म्हणजे ज्यांना जगभरातले सगळे डॉक्टर्स हे उपलब्ध आहेत ते त्याच्यावर सल्ला घेण्याकरता KM च्या डॉक्टर्सची चर्चा करतात। ही मला असं वाटतं की या संस्थेने जे रेप्युटेशन तयार केलेलं आहे ते अत्यंत महत्त्वाचं आहे। आणि म्हणून हे रेप्युटेशन अशाच प्रकारे पुढे उद्दीपित झालं पाहिजे। शुभेच्छा हेच आहे की आमच्या KMच्या आणखीन 100 वर्ष असंच चांगला जाऊ। सगळ्यांच्या हार्डवर्क आहे, पेशंटचा दृढ विश्वास आहे आणि आमचे फॅकल्टी, आमचे परिचारिका, आमचे ॲडमिन स्टाफ सगळ्यांचं योगदान आहे 100 वर्षापासून। आणि आता आणखीन 100 वर्ष आणखीन आम्हाला चांगलं व्हायचं आहे। आणि MCGMचा आम्हाला खूप सपोर्ट है, गगरानी साहब का और विपिन शर्मा साहब, कुराडे साहब का, वो सबका सपोर्ट लेके हम आगे बढ़ेंगे। और अभी तो फडणवीस साहब का भी सपोर्ट है, तो गवर्नमेंट और MCGM दोनों के सपोर्ट से आगे बढ़ेंगे। मैम आप क्या बताएंगे, कर्मचारी आज नटून थटून या ठिकाणी आलेले आहेत। कर्मचारी का तो आज उनका ही दिन है, पूरा दिन मैंने उनको दिया है। उनके अलग अलग जो वेशभूषा स्पर्धा है, एकांकी स्पर्धा है, डांस स्पर्धा है, चित्रकला स्पर्धा है, वो सब ने उसमें भाग लिया है। और उनका आप जोश दे सकते हो, बहुत सारे पूरे एक महीने से सब कार्यक्रम कर रहे हैं और आज उसका फिनाले है। सो यू कैन सी हाउ वेल प्रिपेयर्ड दे आर एंड दे हैव रियली दे मेड दिस गोरगोरदास सुंदरदास एंड जीवराज मेहता you know, so they were our first dean and the founder of the KM hospital. So I wish them all the best and I wish the whole day they enjoy. Hip hip! Hip hip! आज 100 वर्ष पूर्ण होत आहे। त्या अनुषंगाने तुम्ही पाहाल की परिचारिका आमच्या इतक्या सुंदर सज्ज झालेल्या आहेत आणि त्या जशा रुग्ण सेवा देतात तशाच त्याच उत्साहाने आज ह्या महोत्सवामध्ये सहभागी झालेले आहेत। आणि असंच देवाचरणी प्रार्थना आहे की त्यांनी असंच काम करावं, रुग्ण सेवा द्यावी आणि त्याचप्रमाणे या KM हॉस्पिटलची कारकीर्द वाढवावी हीच माझी मनपूर्वक इच्छा आहे। धन्यवाद।
नक्कीच सगळ्यांचा आनंद ओसंडून वाहत आहे. आपलं रुग्णालय, कृषी वैद्यकीय महाविद्यालय आणि राजेंद्र स्मारक रुग्णालय हे आज सतत गोष्टी करत आहे, शतकाच्या गोष्टी वाटचाल करत आहे आणि शक्य वाटचाल करताना तेवढीच महत्त्वाची रुग्णसेवा आणि रुग्णसेवेबरोबर शिक्षण आणि संशोधन यामध्ये आपलं रुग्णालय हे अग्रेसर आहे. आणि हे अग्रेसर राहताना आपण एक कायम हा प्रमाणे मांडलेला आहे की सर्व धर्म समभाव ही विविध वाक्य कायम ठेवून सगळ्या प्रकारच्या लोकांना आपण ते मदत करतो. लोकांच्या वेगवेगळ्या प्रकारच्या लोकांना आपण मला संख्या कोरोनाची संख्या असूनसुद्धा उत्तम रुग्णसेवा देण्याचं काम आपण करत आहोत. आज आपल्याकडे या रुग्णालयाची ज्यांनी स्थापना केली ते शेठ जोशी वैद्यकीय महाविद्यालयाचे शेठ गोवर्धन सुंदरदास हे आपल्याकडे आलेले आहेत. त्याचबरोबर टॉयलेट डीन डॉक्टर शिवराज मेहता हे सुद्धा आलेले आहेत आणि त्यांच्याबरोबर आपल्याला आशीर्वाद द्यायला छत्रपती शिवाजी महाराज आणि साक्षात प्रभू रामचंद्र आणि सीतामाई यासुद्धा इथे उपस्थित राहिलेले आहेत. आपण पाहत आहोत लोकांच्यामध्ये किती उत्साहाचं वातावरण आहे आणि त्याचबरोबर भारत मातासुद्धा आपला झेंडा घेऊन सगळ्यांचं रक्षण करायला इथे आलेले आहेत आणि एकंदर पूर्ण उत्साहाचं वातावरण इथे असताना आपण सर्वजण एन्जॉय करत आहोत. आणि 18 तारीखपासून आतापर्यंत सुरू असलेला हा वर्धापन दिन सोहळा तेवढ्याच जोशात उत्साहात इथे सुरू होत आहे, चालू आहे. आपणही याच्यामध्ये सामील व्हावं. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.